नमस्कार. नवरात्रीचा दुसरा दिवस हा ब्रह्मचारिणी देवीचा असतो. दुसऱ्या दिवशी नवदुर्गेचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी देवी हिची पूजा केली जाते. ब्रह्मचारी देवीच्या पूजनाने तप, त्याग, वैराग्य, सदाचार यांची वृद्धी होते. ब्रह्मचारिणी देवी ही पवित्रता, शांती, तप आणि शुद्ध आचरणाचे प्रतीक आहे. ब्रह्मचारिणी देवी ही तिच्या साध्या सोप्या भक्तीने भक्तांना प्रसन्न होते आणि भक्तांच्या सर्व समस्यांतून मुक्तता देते, सर्वत्र विजय प्राप्ती करण्याचा आशीर्वाद देते. ब्रह्मचारिणी देवीच्या भक्तीने भक्तांना अनेक प्रकारच्या सिद्धी मिळतात, ज्यात तप, त्याग, वैराग्य, सदाचार इत्यादींची वृद्धी होते. ब्रह्मचारिणी देवी ही अशी देवी आहे जिला सर्व विद्यांचे ज्ञान आहे. ब्रह्मचारिणी देवी ही हिमालयाची पुत्री होती, जिने भगवान शिवाला प्राप्त करण्यासाठी अनेक तप केले आणि आपल्या तपाने भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त केले. यामुळे ब्रह्मचारिणी देवीला तपस्येची देवी म्हटले जाते. ब्रह्म म्हणजे तपस्या, चारिणी म्हणजे आचरण करणारी, तपस्येचे आचरण करणारी देवी म्हणजेच ब्रह्माचे स्वरूप आहे. ब्रह्मचारिणी देवीला शुद्ध अंतःकरणाने आणि खऱ्या श्रद्धेने बोलवले तर ती भक्तांच्या मदतीला धावून येते. आज आपण ब्रह्मचारिणी देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपली इच्छापूर्ती होण्यासाठी ब्रह्मचारिणी देवीचा कोणता उपाय करावा ते बघूयात. हा उपाय नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ब्रह्मचारिणी देवीच्या दिवशी केला जातो. हा उपाय केल्याने आपल्याला सर्व संकटातून, सर्व समस्यांमधून मुक्तता मिळते, आपल्या मनोकामना पूर्ण होतात आणि धन, लक्ष्मी यांची प्राप्ती होते, आपल्या घरात भरभराट राहते. हा उपाय करण्या अगोदर आपल्याला देवीची पूजा करून घ्यायची आहे. ब्रह्मचारिणी देवीचा मंत्र जाप करायचा आहे आणि ब्रह्मचारिणी देवीची पूजा करायची आहे. तिला नैवेद्य, तिच्या आवडत्या वस्तू, फुले अर्पण करायची आहे. देवीची पूजा कशी करावी, देवीच्या आवडत्या वस्तू कोणत्या, नैवेद्य कोणता आणि देवीचे मंत्र याबद्दलची सर्व माहिती आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तुम्ही चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. ब्रह्मचारिणी देवीचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडेसे गव्हाचे पीठ आणि साखर लागणार आहे. तर यासाठी आपल्याला काय करायचे आहे, तर आपल्याला एका भांड्यामध्ये थोडेसे गव्हाचे पीठ घ्यायचे आहे. नंतर त्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करायची आहे. हे सर्व एकत्र करून घ्यायचे आहे आणि आपण जेथे देवपूजा केलेली आहे, जेथे आपण देवीची मांडणी केलेली आहे किंवा घटस्थापना केलेली आहे किंवा अखंड दिवा लावलेला आहे, जेथे आपण देवीची पूजा केलेली आहे किंवा ब्रह्मचारिणी देवीची पूजा केलेली आहे, तेथे हे आपल्याला ठेवायचे आहे. गव्हाचे पीठ आणि साखर दोन्हीही एकत्र करून घ्यायची आहे आणि आपल्याला देवीसमोर त्या वस्तू ठेवायच्या आहे. हे भांडे आपल्याला झाकून ठेवायचे आहे आणि रात्रभर ते तसेच ठेवायचे आहे. हे भांडे झाकताना आपल्याला आपली इच्छा सांगायची आहे. तुम्हाला काय अडचणी आहे, समस्या आहे, देवीने तुमची कोणती इच्छा पूर्ण करावी ते तुम्हाला हे भांडे झाकून ठेवताना सांगायचे आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे आणि ते भांडे तसेच रात्रभर झाकून ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी देवीची पूजा केल्यानंतर आपल्याला ते भांडे उचलायचे आहे आणि ते पीठ आणि साखर जी आपण एकत्र करून ठेवली होती ती आपल्याला अशा ठिकाणी टाकायची आहे जिथे किडे, मुंग्या, प्राणी, पक्षी ते खाऊन घेतील किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकू शकता जिथे कोणतेही प्राणी, पक्षी ते खाऊन घेतील. ते आपल्याला कुठेही फेकून द्यायचे नाहीये, अशा ठिकाणी ठेवायचे आहे जेथे कोणत्याही जीवाच्या ते मुखात जाईल. अशा प्रकारे हा उपाय आपल्याला नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ब्रह्मचारिणी देवीचा जो दिवस आहे त्या दिवशी करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्याला धनप्राप्ती होईल आणि सर्व संकटातून मुक्तता मिळेल. आपल्या ज्या पण काही समस्या असतील त्या सर्व दूर होतील.
अशा प्रकारे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे। आपल्या चॅनलवर नवरात्रीबद्दल संपूर्ण माहिती अपलोड केलेली आहे। सोबतच नवरात्रीच्या 9 दिवसात 9 देवींची जी रूपे आहेत त्यांची माहिती, त्यांची जन्मकथा याची माहिती आपल्या चॅनलवर येत आहे। ती बघण्यासाठी आपल्या मी इगतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। ओम देवी ब्रह्मचारिणे नमः।